नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण शुकुरतालची लढाई याविषयी माहिती पाहणार आहोत. अब्दालीची 5वी स्वारी. अब्दालीस नजीब खान रोहिल्याकडून भारतावर स्वारी करण्याचे आमंत्रण मिळाले. पंजाब मराठ्यांच्या ताब्यात असल्यामुळे अब्दाली हा चिडूनच होता. 5 जुलै 1759 अब्दालीने जहान खानास लाहोरवर पाठवले. साबजी शिंदेने त्याचा पराभव केला. झालेल्या युद्धात जहान खान हा जखमी झाला. त्याचा मुलगा या युद्धामध्ये मारला गेला. 2000 सैनिक या युद्धामध्ये ठार झालेले दिसून येते. यामुळे संतप्त झालेल्या अब्दालीने नोव्हेंबर 1759 लाहोरवर हल्ला केला. हजारो मराठी मारले गेले. साबजीने माघार घेतली व तो शुकुरतालवर दत्ताजीस येऊन मिळाला. पंजाब अब्दालीच्या ताब्यात गेला. दरम्यानच्या काळात दिल्लीमध्ये अभूतपूर्व घटना घडून गेली. वजीर गाजीउद्दीनने बादशहाचा खून केला व कामबख्शीचा नातवास बादशहापदी बसवले. बादशहाच्या खुनामुळे उत्तर भारतात खळबळ उडालेली होती. दिल्लीतील अस्थिर परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी अब्दाली दिल्लीच्या रोखाने चालून आला. दत्ताजीने शुकुरतालचा वेढा उठवला व दिल्लीच्या रक्षणासाठी तो निघाला. अब्दालीने यमुना पार केली. सहारनपुराजवळ नजीब खान अब्दालीस येऊन मिळाला. अहमदखान बंगश अब्दालीच्या गोटात सामील झालेला. तैमूरशहा 40,000 फौजेनिशी अंबाल्यात येऊन धडकला. दत्ताजी व खुद्द पेशव्यांनीही मल्हारराव होळकरास मदतीबद्दल खलिता पाठवला. मात्र आपण मोदूसिंगाचे परिपत्य करीत असल्याचे सांगून मल्हारराव राजपुत्र्यानंच घुटमळत राहिला. यमुनेच्या पश्चिम तीरावर दिल्लीपासून अवघ्या 10 मैल अंतरावर असणाऱ्या भरारी घाटावर दत्ताजीने छावणी केली. थोड्या अंतरावर जानकोजी तळ ठोकून होते, तर नदी उतारावर साबजी शिंदे होते. इतर मराठा सरदार येईपर्यंत वाट न पाहता दिल्लीपर्यंत माघार घ्यावी असा सल्ला दत्ताजी यांना अनेकांनी दिला. परंतु स्वाभिमानी दत्ताजीने माघार घेतलीच नाही. बायका, मुले, जेठजवारी, रेवाडीस पाठवून अब्दालीच्या परिपत्यासाठी त्यांनी बरारी घाटावर तळ ठोकला. 10 जानेवारी 1760 रोजी नजीब खानाने यमुना पार करून साबजीवर हल्ला चढवला. मराठ्यांनी हजारो रोहिल्यांना कंठस्थान घातले. रोहिल्यांच्या बंदूकधारी फौजेमुळे मराठे मारले जात असल्याची बातमी मिळताच दत्ताजी तत्परतेने साबजीच्या मदतीस आले. प्रचंड धुमचक्की झाली. प्रेतांचे खच पडले. रोहिले माघार घेऊन नदीपलीकडे गेले. इतक्यात यशवंतराव जगदाळे पडल्याचे दत्ताजी समजले. त्यांचे प्रेत काढण्यासाठी दत्ताजी पुढे सरकले. याचवेळी दत्ताजी यांना गोळी लागून खाली पडले. जखमी दत्ताजी शत्रू सैन्याने वेढा दिला. कुप्तशहा त्वेरेने पुढे आला. त्याने घायाळ दत्ताजी सवाल केला, क्यों पटेलजी अब क्या करोगे? मरणाच्या दारात उभ्या असणाऱ्या दत्ताजीने बाणेदारपणे उत्तर दिले, बचेंगे तो और भी लढेंगे. कुप्तशहा पुढे सरसावला. त्याने दत्ताजीचे शिर कापले व अब्दालीपुढे नजर केली. दरम्यान जानकोजी शिंदे जखमी झाले. मराठ्यांनी त्यास त्वेरेने हलवून कोटपुतळी येथे नेले. दत्ताजी ठार झाल्यामुळे मराठा सैन्य उधळले. 14 जानेवारी जानकोजीसह सर्वजण कोटपुतळी येथे एकत्र झाले. बरारी घाटाच्या युद्धामुळे मराठे मोठ्या संख्येने मारले गेले नसले तरी दत्ताजीसारखा पराक्रमी सेनानीच्या मृत्यूमुळे उत्तरेतील मराठ्यांचा वर्चस्वाला धक्काच बसलेला दिसून येतो. धन्यवाद. आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर आमच्या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदाच तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा
जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील. धन्यवाद.